इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से दिलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अगं झालं ते झालं. आपल्या हातात काय. तुम्हाला आठवेल तेवढं करा. वा 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 वा. म्हणजे बाबा गेलेत ना, तर जे काय राहिलंय तर जेवढं आठवेल तेवढं करा. अजून काय करणार आहे तो. जेवढं करायचं होतं तेवढं सगळं केलंय त्याने. आजच्या काळात कोण करतं बाबांसाठी एवढं. माझा दादा होता म्हणून गेलं त्याने. अगं ताई काय करते, आपले बाबा होते ना, आता एवढं मी काय केलंय ग. नाही रे, पण केलंच ना हे महत्वाचं आहे. पृथ्वीवर दिवा घेऊन गेले ना शोधाला, तरी सुद्धा सापडायचा नाही तुझ्यासारखा भाऊ मला. नको ना तू बोलू, बाबाला रडायला येईल. नको बोलू. तू पण केलेलंच आहेस तेवढं सगळं हो ना त्यांच्यासाठी. ग. बाबा आपले होतेच असे की कोणी केलं असतं. मी असं काही विषयच नाही केले. आई दादा, आता मी ठरवलंय, बाबांची जी काही प्रॉपर्टी आहे, पैसे आहेत, एफडी आहेत, ते सगळं तुला ठेव. मला नको काही. नको काय नको. हे असं नाही करायचं. तुम्हाला हे चाललं ना. ताई, सगळे तुला ठेव. मला नको. मी काय केलं नाही, तू केलं सगळे मी कसं घेऊ. अरे राहू द्या, तुमच्याकडे राहू द्या. आहे आमच्याकडे बरं. तुम्ही एवढं जीवापाड जपलं त्यांना, एवढी काळजी घेतली. अरे म्हातारपणात एवढी सेवा केली हो. आजकालच्या जमान्यात कोण करतं एवढं. बाबा मला टाकून गेला. बाबा अहो, मला तुम्ही घेऊन जायचं. बाबा एकटं गेलं. बाबा गेले. लोळायला काय झालं, उठ. बाबा गेले, आमचे बाबा गेले. दादा, हा कोण. तो असतो. कालपासून माझ्यापेक्षा जास्त रडतोय तो. मेन दुःखाचा माहोल तो तयार करतोय. त्याच्यामुळे कळतंय की या घरात कोणीतरी गेले. वाईट झालं. अरे बापरे. अरण्या, बस बस बस. आता काय आपल्या हातात आहे काय. बाबा बाबा गेले. बाबा मला सोडून गेले. एकटेच गेला तुम्ही बाबा. हो 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 हो. म्हणजे दुःखाचे माहोल थोडं कमी झाले रे. जाईल का हा सुरू होतो. म्हणजे तो फिलिंग कायम त्याची ठेवून. असू द्या. कंटिन्यू. ठेवायलाच हवी. दुःखाचा घर आहे. हा, दुःख नाही ठेवलं तर कसं होणार ना रे. काळजी घे अरण्या, काळजी घे. काळजी घे. अरण्या 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 अरण्या, आवर 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 स्वतःला आवर. एका दुसरा हुंदका अडकला ना तर दुसरा फोटो लावायला लागेल. माणूस हुंदक्यानं पण जातो, उचकीनं पण जातो आणि धक्क्यानं पण जातो. आणि तू तर एवढा बारका आहेस, उचकीच्या ऐवजी टिचकीनं पण जाशील. काळजी. चालू दुःखाचं घर आहे ना वचाऱ्यात. ते काय पण बोलशील. सांगित सावध केलं. काय सावध नाही तर काय. आणि काय रे अरण्या, काय? वसार तुला काय अक्कल आहे काय. काही झाला. काही झालं काय. बापूस गेला ना तुझा. मग? लाज वाटते तुला. पण कशाला. तो माणूस तिथं बसलाय, त्याची ओळख नाही, पालक नात्यात नाही, गोत्यात, तरी त्याने टक्कल केला नाही. तू का नाही अजून टक्कल केला. नाही अहो, सासरे बुवा गेले म्हणून मी टक्कल नाही केलं. माझे केसच गेलेले. कोणी जाओ ना जाओ, इथे परमनंट 12वा असतो. हा,
आणि ते गेलेत ना, ते माझे बाबा आहेत, हा नवरा आहे माझा आणि हा दादा आहे माझा. अरे बापरे बालू अरे हिला ओळखलीस काय? पिंकी ना? आपण नाही काय म्हणायचं हा. ही ह्याला सूट होत नाही म्हणून. तो तिचा दोष नाही आहे, याला कोणी शोभत नाही. असू दे असू काय चाललंय तुमचं वाचाऱ्यांनो? अरण्या बापूस गेला तुझा वाईट झाला. अचानक गेलं नाही रे. हो ना. पण काय रे मांग एकदा तू त्यांच्याशी भांडला होतास तर जाण्याच्या दिवशी तसाच भांडला होतास की काय? दादा कुठे भांडलो तू? दादा भांडला होता बाबांशी? नाही मी नाही भांडलो. अरे नाही कसा मंचुरियन खाताना तुमची भांडण नव्हती झाली. ती तू अडकली होती बघ. दादा तू मंचुरियन खायला घातलंस बाबांना? मी नाही घातलं मंचुरियन. अरे मग ते कसं सांगतात? डॉक्टरांनी सांगितलं होतं ना त्यांना चायनीज खायला घालायचं नाही. कशाला खायला घातलं? अरे मी नाही घातलं खायला. मग ते काय सांगतायत मला? शिमक्याच्या टायमाला मी मंचुरियन खात होतो ते बाजूला बसले होते. एक सुंदर पोरगी गेली, मी तिच्याकडे बघायत होतो तेवढ्यात हे आले आणि टूथपिक सकट मंचुरियन तोंडात घातला. आता एवढी काही करायची काही गरज होती का? टूथपिक काढायचं मग मंचुरियन खायचं ना. अडकला मी काय करू? मग मी बडबडलो. नाही नाही खरंय ताई, खरंय. अरण्या काळजीनं बडबडला, रागात नाही बडबडला त्यांना, काळजीनं बडबडला. आणि काळजी करणारच ना. बाबांच्या आडवी अडकली ना इकडे टूथपिक. एवढे बेचैन झाले, एका मंचुरियन वर 5 किलोमीटर फिरले ते. मग गर 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 गर. अरे जवळ जवळ मारून टाकलं होतं या माणसाने सासरे अरे मी बुवांना. नाही मारलं अरे त्या बाबा. माणसाला चायनीज चालत नाही, कायला मंचुरियन द्यायचं? अरे खातील नाही तर काय? घरात बाई माणूस नको जेवण बनवायला. या वासड्याचं एक तर लग्न झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना सारखं बाहेर खायला लागायचं. नाही नाही मोर्या, पण त्याच्यात ह्याची पण चूक आहे त्याची. काय चूक मागल्या टायमाला किती मोठा घोल घातला ना त्यानं. होय रे. काय? मग काय बाबांना ऍडमिट करायला लागलं होतं. हो. बाबांना कधी ऍडमिट केलं होतं? हा म्हणजे एवढं काही झालं मग नव्हतं. सांगितलं नाहीस तू अरे मला? पण तेवढं कलवण्यासारखं काही झालंच नव्हतं. तर काय 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 झालं काय? हा काय झालं? एवढं काय घडलेलं नाही. त्याचं लग्न ठरवत होतो आम्ही सगळे मिळून. तर पाटील आला होता, पाटलाची पोरगी आणि पाटलाची फॅमिली जीप मधून आले. बर जशी पोरगी समोर आली तर ह्यानं काय विचारला? काय? ऍव्हरेज काय देते? जो काय पाटील भडकलाय, बाबांना आणि ह्याना बोनेटवर बसवला आणि अख्खं गाव दाखवला फिरून. जीपचं ऍव्हरेज 15 आणि बापाचं बीपी 70. दोन थरथर झाला आणि ऍडमिट. डायरेक्ट ऍडमिट. तू बावळटेस का जरा? हे असे प्रश्न विचारतात मुलीला? अरे मी जीपचा ऍव्हरेज विचारलं ना. तो माणूस जीप दाखवायला आला होता का पोरगी दाखवायला आला होता? पोरगी दाखवायला आला मग होता. पोरीला विचारायचं ना काही. अरे पण મને जीप आवडते म्हणून मी जीपचा ऍव्हरेज विचारलं ना. अरे काय फालतू माणूस आहे. मग रिकाम्या चौकशा केल्या. मला घ्यायची होती नाही. अरे आपल्याला वाटलं होतं सासरे बुवांची हो. चांगली काळजी घेतोय. हाल हाल केली याने. मग काय, हे 2 माणसं चांगली आली, सज्जन गृहस्थ, त्यामुळे कळलं आम्हाला हे सगळं. जीपला बांधलं माझ्या सासऱ्याला असं. अरे, वचन निघा तुम्ही करून निघा आता. काय निघा, थांबू दे त्यांना. हा, त्यांच्यामुळे सगळं कळतंय आम्हाला. हे चांगले तुला वाटतं? वचडे चांगले नाहीत ते. 1 नंबरचे टवालखोर आहेत. ह्यांचा जन्मच ना माझ्या चाड्या लावण्यात गेलात. जगात ह्यांचा काहीच उपयोग नाही वाचाऱ्यांचा दोघांचा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही जातो नाही. जा तुम्ही, जातो निघा. जातो जातो. पण पिंकी तुझा बापूस आहे ना लय गोड माणूस माहिती आहे. बरोबर. पण सगळं क्रेडिट ह्याचं. हो खरं आहे. सकाळी उठला बाप की करायचा तरी हा वाटीभर साखर तोंडात टाकायचा. अरे देवा, वा वा वा, वाटीभर साखर. अरे हाय डायबिटीज होता ना त्यांना. साखर कशाला खायला घातली? वाटीभर साखर म्हणजे जवळ जवळ विष देत मग होता. काय? अरे मी नाही साखर कधी दिली त्यांना. एक प्लॅनिंग करून मग मारलेलं नक्कीच मर्डर तसंच केलेलं आहे. मारलं अरे काय बाबांना. मारलं वाचरून? तुमचं काय चाललंय? मी नाही मारलं त्यांना. नका